जय श्रीराम मित्रांनो, आज आम्ही आलोय बाळूमामाच्या दर्शनासाठी आदमापूरला. आमच्या बरोबर आहेत गणपा भाऊ, आदित्य भाऊ, राज भाऊ आणि सगळ्यात महत्वाचे सुमित शेठ. गणपा भाऊ आलेत आज आमच्यासाठी. कानाचं ऑपरेशन झालंय त्यांचं, 1 महिना झालं. कानात दोन्ही बाजूला पोळं घालून देवाला आलेत. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? एसी बंद करा म्हणतात गाडीचा, खरे एसी आपण काय बंद करायचं नाही, गुंडही लागते बाहेर. राजभाई आणि आदित्य भाई आलेत 5-5 एकराचं डाग सोडून औषधाचं खास देवासाठी. आणि सुमित भाई यांच्यासाठी तर काय बोलायसाठी शब्दच नाहीत. कॉलेज बिलेज तास चाललंय, जाऊ दे म्हटलं देवासाठी काय. त्यामुळं आम्ही आता आलोय देवाला. आता मस्तपैकी आम्ही कोल्हापूरच्या पुढे आहे बघा. निघालोय आता 50-60 ना आपलं निवांत. गॉगल पण डोळ्यावर लावलाय, डोक्यावर लावलाय, म्हणजे गॉगलची काही गरजच नाही एसी लावल्यामुळे. असू दे की जरा आवाजात नाही. ठिबकचं काय झालं? मग पप्पा कुठं आहे? घेतलास का? पाण्यात गेले तुम्ही, ठिबक तेवढं बंद करायचा. चालू करू का? बर 2 मिनिटात पोचतोय आम्ही. हा चालू बर केलं. हा. हे बघा आमचा आदित्य दादा घरात खोटं सांगून औषध मारायला लागतात म्हणून खोटं सांगितलंय. 2च मिनिटात जातोय. जवळजवळ आम्ही देवापासून अजून 20 किलोमीटर लांब आहे. कमीत कमी पाऊण तास आम्हाला अजून मंदिरापाशी जायला लागणार आहे. एवढा भेटतोय घरातल्यासनी. बघा आता लग्नाला आलाय, वय वर्ष 23 झालंय. बड़ा हरामी हो बेटा. तरी सुद्धा अशी परिस्थिती आहे. बाळूमामा मंदिरात आमच्या 15 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. सुंदर असा घाट लागलेला, थोडासा बारकासा. निवांत आम्ही गाणी ऐकत चाललोय बघा. निसर्गरम्य वातावरणात चाललोय आम्ही आता. एक गाडी आहे आमच्या पुढे, जवळ 15 मिनिटं झाली. आम्हाला रस्ता दिला झालाय. बेटी बचाव बेटी पडाव पार्सल टाकवाले गाड्या खरेदी. आता आम्ही ओव्हरटेक करणार आहे त्याला. मगाच त्याला लागलोय नाटकं बघायला. रस्ताच दिला आमचा. आदित्य भाऊ जरा नाराज झाले आमचं. घरात त्यांच्या फोन आलता या 4 वाजेपर्यंत औषध मारायचं आहे. तर आम्ही आता इथनं जाणार आहे रंकाळ्याला. त्यामुळे आदित्य भाऊनी वाजणार आहेत घरात जायला 9. त्यामुळे आता उद्या त्याच्या घराकडे काय आपण जायचं नाही. त्यामुळे मम्मी पप्पा तिथून शिव्या देणार आहे. शाबाश बेटा. बाळूमामाची दिंडी निघाल्या चालत, पायी दर्शनासाठी निघाली आता देवाला. बघू शकता लोकांची गर्दी तुम्ही. इथं खूप माणसं आहेत. वाटत का आम्ही काय थांबलो नाही, कारण घरी जायला आम्हाला नंतर वेळ होणार. आता जाऊन डायरेक्ट देवाचं दर्शनच घ्यायचं. आम्ही आता आलोय बघा मंदिराच्या परिसरात. आम्ही आता लावली जागा हुडकाय गाडी पार्किंगसाठी. इथं उड्डाणपूल झाल्यामुळे गाडीचा प्रॉब्लेम आहे सगळा पार्किंगचा. आता गाडी पार्किंग लावल्या आम्ही बघा. आता निघालोय आम्ही चालत हळूहळू पुढे बघा. ह्यानासनी तर किती गडबड आहे बघा. आम्हाला सोडून पुढं गाडी उतारले, ती दार लावली तर पळाले. ती गाडी कशी लागल्या नाही काय लागल्या बघायचं काय नाहीच. भक्ती हो. की नुसतं पळायचं. मित्रांनो, आपण आलोय संत बाळूमामा मंदिराच्या परिसरात. ते बघा गणपा हळूच बंडल काढतोय बघा खिशात. पैसा हो गया. मित्रांनो, आपण उतरलो आहोत मंदिराच्या पायऱ्यावरून खाली. आणि बघा हा मंदिराचा परिसर किती मस्त वाटत आहे या परिसरात आल्यावर. दर्शन घ्यायला निघालेलो तर दोस्त म्हणतात चला हातपाय धुवून आज जाऊया. आम्ही आम्ही बघा बाळूमामाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडून नारळ वगैरे फोडायचा जायचं बघा परतीच्या प्रवासाला. प्रसाद मनाचा भक्त घाव सोसतो घणाचा राही उपाशी घरी. देवाचं दर्शन एकदम व्यवस्थित झालंय. फोटो वगैरे सगळ्यांचे काढून झालेत. गणपा भाऊचं राजभाईचं स्नॅप टाकाय सुट्टीच नाही. आता निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला. चहा वगैरे पिऊन निघालोय बघा पुढच्या रस्त्याला. कचकाटून 2 वडापाव खालीत बघा गरगरीत. आता जाया जर रंकाळ्यावरून भेळ पाणीपुरी खायची लाईट लागते तर संध्याकाळ होते 6 वाजतात. आता बरोबर कळंबा इथनं 15 किलोमीटर राहिलाय बघा. A few moments later. तर मित्रांनो, आम्ही आलो आता रंकाळ्यावर. तुम्हाला इथं दाखवतो गाडं बिडं असं तोंडाला आता पाणी सुटतंय बघा बघून सगळं. बेळचं गाडं, फालुदा, चाट सेंटर, कट्ट सगळे दाबेली बिबेली सगळे इथं कडगण गर्दी. तर बघा कोल्हापूरमध्ये शेवटच विषय आहे बघा.
मित्रांनो आपण आलोय भेळ खायला. काय पाणीपुरी खाल्ली काही शपथ ते काढ जा डोसक्यातनं धूर झालाय बघा. शेवट केल्या शेवट बाबा कोल्हापुरात याचं आणि महालक्ष्मी भेळ सेंटर रंकाळ्यावर खाऊनच जाय. बघा राज बारक्या पोरागत कसा खेळत बसलाय. त्या बारक्या पोरावर इथे एक आलता त्यावर कसा राज खेळत बसलाय बघा. तर अशा पद्धतीनं आमचं सगळं आता फिरून झालंय. भेळ पाणीपुरी खाल्ल्या रंकाळ्यावर गरगरीत वाजल्यात 9:30. आता बघा निघालोय घरला. हायवेला आता अर्धा पाऊण तास लागणार आहे घरात जायला. आता जायला हायवेनं काचा बिचा केलेत पॅक. असंच नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी आमच्या नामदेव दादा कार सर्व्हिसेस या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.